तर बघा, आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचं वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं. म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की प्रत्येक महिलाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो. पण यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो. सर्व देव कार्यामध्ये हा रंग वापरला जातो. पण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आल्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाची वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी चुकूनही घालायची नाही. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर सुद्धा म्हटलं जातं.